निवडा भिन्न यातूने आपापना मध्ये मिळो एक खेळो एकाशी घाबरियाच्या मोडा काड्या धारा भ्याला वळतिया आपापना मध्ये मिळो एक खेळो एकाशी तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी आपापना मध्ये मिळो एक खेळो एकाशी पांडुरंगा या मनाशी लागो हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन धारो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यश वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम यही कहो भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम मस्तक है पाया
साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा। माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातोनी आपापनामध्ये मिळो एक खेळू एकाशे। प्रस्तुत स्त्री प्राप्त प्रसंगी शिवीकर्ता निवडला अभंग संत श्रेष्ठ संत प्रवर कली पावन अवतार देहो निवासी किंबहुना सर्व देही निवासी वैराग्य मुकुटमणी वैराग्य राग रसिक सर्व संतांची आत्मा असणारे जगद्वंदनीय तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग अत्यंत गोड मार्मिक आणि चिंतनीय अभंग आहे। कुठ अभंग म्हणण्याची काही अडचण नाही। अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी भगवान कृष्णाच्या मुखातले शब्द वापरले। गोकुळामध्ये जेव्हा भगवान कृष्ण आणि गोपाळ खेळायला आलेले आहेत त्यावेळेला भगवान कृष्ण उभे राहिले आणि सांगितलं इथं माझे जे असतील त्यांनी वेगळे व्हा, माझे असतील ते माझ्याकडे खेळण्याकरता या, बाकीचे सर्व घरी जा। आता भगवान कृष्णाची भाषा आहे, शब्दांकन तुकाराम महाराजांचं आहेत पण भगवान कृष्णाच्या मुखातले शब्द आहे। माझी गडी नेमकं भगवान कृष्णाची गडी कोण? भगवान कृष्णाचे गडी कोण हे कळण्याकरता 7 दिवस सप्ताह असतो। आम्ही कृष्णाचे की कंसाचे? भगवंत असा काही शब्द नाही आहे की माळकरी माझी गडी, की स्वामीजी माझी गडी, लहान माझी गडी, की श्रीमंत माझी गडी। माझी गडी म्हणजे नेमकं कृष्णाची गडी कोण? एक गोड अभंग आहे। तसं पाहिलं तर अभंग सारे गोड असतात पण सांगणारा धड पाहिजे। अभंग कोणता गोड नाही, अभंग सर्वच गोड असतात। अमृताचा सागरातून मी कोणताही थेंब घ्या, जसं तो अमरच करील तशी गाठ्यातला अभंग प्रत्येक मनुष्याला अमर करील, नवे नवे कृष्णाचं दर्शन करून देईल असा अभंग आहे। विठाला सर्वांना कल्पना आहेत सद्गुरु स्वानंद सुख निवासी राष्ट्रसंत मौनगिरीजी महाराजांच्या कृपाआशीर्वादाने ब्रह्मलीन नित्यशमरणीय गुरुवर्य नारंगी महाराजांच्या कृपा प्रसादाने त्याचप्रमाणे 1008 स्वामी श्री शांतिगिरीजी महाराज महामंडलेश्वर यांच्याही कृपा प्रसादाने त्याचप्रमाणे आदरणीय म्हणजे अत्यंत प्रेमी आत्मीय स्वामी श्री महेंद्रगिरी यांच्याही कृपा प्रसादाने समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र पालखेड सर्वांच्या सहकार्याने लहान थोर मंडळीच्या प्रेमाने तनमन धनाने हा कार्यक्रम श्री विठ्ठल रुक्मिणी संत मेळा मंदिर असं मंदिर कुठंच नाही इतकं एकत्र संत गोळा केले। आपण संत आहे आणि भगवंत बी आहे, एका ठिकाणी आहे, बाहेर दूर दर्शन जाण्याची गरजच नाही। एका मंदिरामध्ये सर्व संत आणि भगवंत आणि सुंदर मंदिर आहे आणि 13 वर्षापासून हा कार्यक्रम नित्याचा चालू आहे। यावर्षी प्रभूच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ भजनयांच्याही आणि प्रेरणेने सेवा माझ्याकडे आलेली आहे। मी सर्वांना प्रणाम वंदन करतो ज्यांनी ही सेवा घेतली। सर्व वाणी परिवार किंवा 7 दिवस ज्यांनी संत पूजन करून घेतलं त्यांनाही धन्यवाद। सर्व टाळकरी बंद सर्व गायनाचार्य म्हणजे नाव परिचित नाही, मी सर्वांना प्रणाम करतो। जे आदरणीय पांडुरंग महाराज पवार
मृदंगाचार्य सुंदर कीर्तनकार बी आहेत आणि त्यांचा असणारा मृदंगा पेटी मास्तर विनेकरी तुळशीवाल्या महिला आदरणीय व्यासपीठ चालक भरत महाराज राऊत हे इथे उपस्थित आहेत. महिला पुरुष सर्व गाणारे पिणारे नाही सर्वांना प्रणाम वंदन करून त्याला या अभंगावर अत्यंत मार्मिकतेने चिंतन करायचे आहे. म्हणजे दास माऊलीचे यूट्यूब चॅनलवर ते बी इथं हजर आहेत. त्यांना इथं चॅनल लावावं लागतं पण भगवंताचं चॅनल अखंड 24 तास चालू आहे. आम्ही काय करतो कसं करतो कधी करतो भगवान सर्व रेकॉर्डिंग देवाचं चालू आहेत. महाराज तुम्ही कसंही करा परमात्म्याकडून आपण कधी दाखला देऊ शकत नाहीये. एकदम इथं आनंद आहे प्रसन्नता मी माझी व्यक्त करतो. बाबाजीचं सन्निधी आहे. भगवान पारेश्वर महाराजांचं असणारं एक मंदिर सुंदर आहे. भरपूर पब्लिक आहे. तरुण मंडळ लहान लहान हे बालक आहेत ना हे तर भविष्यातले असणारे आणि भजनी आहेत. महाराज असे लहान मुलं उभे राहिले म्हणजे हे आई बाबाची काहीतरी पुण्याई म्हणा. नाही तर मोबाईल कोणी सोडत तयार नाही. आजकाल आपल्या पोरांना भजण्याकडे वळवायचे प्रयत्न करा. पोरं फार बिघडत चालले महाराज. आणि म्हणून धन्य माता पिता यांची यांचे माता पिता धन्य आहेत की जे भजनाला लावतात. ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह कथा कीर्तन प्रवचन आतापर्यंत पार पडले. आज सप्ताहाचा शेवटचा दिवस अर्थात काला आहे. काल्याचा प्रसंग आहे. काला हे आध्यात्मिक कीर्तन आहे महाराज. काला हे आपल्यावरचं कीर्तन आहे. काला समजून घेण्याकरता कृष्ण समजला पाहिजे. कृष्ण आणि काला दोन नाहीये. जीव आणि ब्रह्माचा ऐक्य होणं हा काला आहे. भजन पूजन चिंतन करून करून तुमचा आमचा अहंकार मेला म्हणजे कंस मेला तर कृष्ण तयारच आहेत ना. कृष्ण बाहेरून यायचे नाहीये. मला प्रेमाने सांगा अगोदर कृष्ण की अगोदर कंस? तुम्ही जागी आहे ना तरी अजून? अगोदर कृष्ण आहे की अगोदर कंस आहे? अगोदर कृष्ण आहे. कंस नंतरचा आहे. कंस आध्यात्मिक दृष्टीने आपला अहंकार अभिमान. भगवान कृष्णाला अभिमान सहन होत नाही. अभिमान नाही तुका म्हणे त्याशी. अभिमान नाही तुका म्हणे त्याशी. अभिमान नाही तुका म्हणे त्याशी. अभिमान नाही तुका म्हणे त्याशी नेदी आणि काशी धरू देत. अभिमान भगवंताला अजिबात चालत नाही. तीळ मात्र अभिमान चालत नाही. तीळ मात्र सुद्धा मी कुणीतरी आहे. मी कथाकार कीर्तनकार मी कुणीतरी आहे. साहेब आहेत म्हणजे महाराजांचे डुड्डाचार्य आहे. डुड्डाचार्य मीपणा संपल्याशिवाय कृष्ण दर्शन किंवा काला नाही कळणार. ढूंढा सब जहां मैं. ढूंढा सब जहां मैं पाया पता तेरा नहीं. जब पता मेरा लगा तो अब पता तेरा नहीं. एका ठिकाणी दोन्ही कधीच राहू शकत नाही असे तांत आहेत महाराज. मी काढण्याकरता कीर्तन कथा कीर्तन प्रवचन वारी दिंडी आहे. माझ्या मीपणाचा करून फराळ. भगवान कृष्णाचं खाद्य आता पुढे आपण दिलेला पाहूया. भगवान कृष्णाने सर्वांचं आणि सर्व खाऊन घेतलं महाराज. पण पहिल्यांदा माझ्या मीपणाचा करून फराळ. फराळ अजून जेवण बाकी आहे. फराळच केलं म्हणत मी माझेपणाचा फराळ. मी आणि माझं आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. न कळता मन तुझे भावी. आम्ही उगीच अहंकार करतो. अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत ओंकार शब्द आपण नुसतं मुखाने म्हणू. अहंकाराचा ओंकार जेव्हा होईल त्या दिवशी परमार्थ सिद्ध झाला.
सिद्ध व्हावा आणि शुद्ध व्हावा. परमात्मा शुद्ध केव्हा होईल? ज्या दिवशी अभिमान अहंकाराचा लवलेश त्यामध्ये राहणार नाही. आणि जिथं विवेक आहे, जिथं कृष्ण आहे, तिथं अहंकार नसतो. आप आपना शोधोनी घ्यावे, आप आपना शोधोनी त्याच्या सवे विवेकाने नांदाव. विवेक नांदे. विवेक म्हणजे कृष्ण, अविवेक म्हणजे कंस. मला प्रेमाने सांगा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रथमतः प्रगट कुठं झाले? मौनम सर्वार्थ साधनम. हे उपदेश नाही तुम्हाला, ते विचाराची देवाणघेवाण आहे. बोलत चला प्रेमाने, अहंकाराने नाही. भगवान कृष्ण प्रथम प्रगट झाले मथुरेला. मथुरा म्हणजे केवळ ते शहर सिटी नाहीये, मन मथुरा आहे. ज्या दिवशी मन मथुरा बनेल त्या दिवशी भगवान कृष्ण प्रगट तिथे होते. आणि मन मथुरा केव्हा होईल? ज्या दिवशी मनामध्ये मधुरता, निर्मळता, शुद्धता येईल त्या दिवशी मन हे मथुरा बनेल, मधुर बनेल, निर्मळ बनेल. गंगाजळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जेव्हा मन हे निर्मळ बनेल ना, निर्मळ मन बनण्याकरताच परमार्थ आहे. निर्मल मन जन सोई पावा, निर्मल मन जन सोई पावा. Oh,
सो मोही पावा, मोही कपट छळ छिद्र न भावा. एक टँकर वर दूध आहे, तुम्ही पाणी टाका ते सगळं धुवून घे, पण एक लिंब पिळून टाका तर ते दूध दूध राहू देणार नाही महाराज. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. भगवान कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये रात्री 12 वाजता कारागृहामध्ये त्यांची आई वडील आहे. चित्र समोर डोळ्यासमोर उभं करा. भगवान कृष्णाचे माता पिता वसुदेव आणि देवकी, हातापायामध्ये बेडे आहेत आणि असे त्यांचे माता पिता बेड्यात असताना 12 वाजता रात्रीच्या वेळेला भगवान कृष्ण प्रगट झाले. भय प्रगट कृपाला दीन दयाला भगवान प्रगट होता. सूर्य जन्मत नाहीये, सूर्य प्रगट होतो रोज. आम्ही ज्या दिवशी वसुदेव देवकी बनू त्या दिवशी आपल्या मनातून हृदयातून कृष्ण प्रगट होते. आजही कृष्ण राम शिवाजी महाराज येण्यास तयार आहेत, पण निर्मळ दाम्पत्य, निष्कपट, निर्लोभी, निर्व्यसनी, पवित्र, निर्मळ असे त्यांना आई बाप अजून भेटायला तयार नाहीये. भगवान कृष्ण तयार आहे. बुद्धी म्हणजे जो देवकी आहे, जीवात्मा हाच वसुदेव आहे. तो बारीक लक्ष द्या. रात्री 12च्या वेळेला कारागृहामध्ये देवकीच्या समोर भगवान कृष्ण प्रगट झाले. सुंदर बालक आहे. हे बालक प्राकृत नाहीये. प्राकृत बालक जरी जन्माला आलं तर माणसाला किती आनंद होतो. वसुदेवाच्या देवकीने ते मुलगा पाहिला, इतका आनंद झाला महाराज, इतका आनंद झाला. किती गंभीर परिस्थिती आहे. एक तर आईबाप कारागृहामध्ये कृष्णाचे कंसाने ठेवलेले आहे. कृष्णाचे सख्खे 6 भाऊ कंसाने आपटून मारले महाराज. म्हणजे कृष्णाला सुद्धा जीवनामध्ये सुख नाहीये. भगवान शंकर, भगवान परमात्मा हे सुद्धा एक कटकटी भेन स्मशानात जाऊन भजन करत आहे. कोणती कटकट? ही कटकट संसाराची. सांडूनी कैलास सर्व ही संपत्ती, स्मशानात वसते रुद्र स्मशानात सर्व ही संपत्ती, स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरास. त्रैलोक्याचे अधिपती स्मशानात जाऊन भजन करतात. या कटकटी बिल मला सांगायचं हे आहे, भगवान कृष्णाचे आई बाप दुखी आहे की नाही कारागृहामध्ये कंसामुळं. भगवान शंकरजी सुद्धा स्मशानात जाऊन राहतात. भीक मागतात दुपारी 12 वाजता, भिक्षांदेही. पर भगवान राम एवढं सुखी आहे. मंथरेने कैकेयीला सांगून त्यांनाही भरून वनात काढून दिलं. रामाने रावणाला मारलं, पण अजून मंथरा जिवंत आहे. प्रत्येक गावात जिवंत आहे. इथं बी आहे.
एक सांगू प्रेमाने, ज्यांना राजकारण करायचं आहेत ना त्यांनी मंत्रीला गुरु करा, कसं घर फोडायचं, कशी शीत वळवायचे, मंत्र्याचा अभ्यास करा. मला तुम्ही रामायण वाचा, काही शिकायला मिळतं मला. तुम्ही वाचा, फक्त वाचाल तर वाचित राहा. दिवस वाचायचे आले कोरोनामुळं. महाराजजी, कोरोनाने फार शिकून दिलं लोकाला. जे शिकले ते शिकले, काही हुकले, काही सुधारले, काही सुधारले, काही हात धुत राहिले, काही हात धुवून घेतले. महाराजजी, बाहेर जरी गेले तरी लोक हात धुवून नव्हते, पण आता कशाला हात लावा, लगेच हात धुवून घ्या. कोरोनाने शिकून दिलं. मकडी शिवाय नाही, लकडी शिवाय. परमात्मा सुद्धा, परमात्मा सत्ताधीश आहे, तो काही करू शकतो महाराज. कोरोना हा देवाचा करुणा अवतार आहे. घाबरू नका. देवाची, कृष्णाची करुणा भाका कोरोना काही करणार नाही. करुणा अवतारम, कृष्णाचा हा करुणा अवतार आहे. लोकांना सुधारण्याकरता. एकमेकाला स्पर्श करायचं नाही, एक गज दुरी, मास्क आहेत ना, ते मास्क हे जरुरी. मास्क म्हणजे तोंड बंद करा. भाऊ, बैलाला काही तासच मास्क नाही, मुस्का असतो बैलाला. आम्हाला 24 तास पाहिजे, कारण आमचा भरोसाच नाही काय खाईल ती. गाठ्यामध्ये अभंग आहे, नाही निघू आपुल्या घरा, बाहेर लागून दिवारा, बहु बोलणे ते सारा, संग दुसरा वर्जावा. नाटक आपल्या गाठ्यामध्ये. कोणी जगात सुखी नाहीये. ब्रह्मदेव सुखी नाहीये, भगवान कृष्ण सुखी नाहीये, महेश सुखी नाहीये, राम सुखी नाहीये. आणि आम्ही मंदिरात जातो, सांगतो देवा सुख संपत्ती घर आवे. सुखाने, संपत्तीने, घराने, दाराने, पैशाने सुख शांती कधीही भेटणार नाही. ऐका, जोपर्यंत कृष्णाचे गडी बनत नाही तोपर्यंत सर्व रडी आहे संसारामध्ये. तरी रडारडी महाराज. कोणतंही पीक करा, हातातच येईना महाराज. मी दरवर्षी पीक बदलवतोय. ऊस करून पाहावा तर तोही पडला खाली. कपाशी केली तर कोणती आळी आली महाराज? ती गोंड आळी आहे. मका करावा तर कोणती आळी आहे? लष्करी आळी आहे. काय करावं माणसाला? हा तिकडे दुःख आहे मला. संसाराचा धाक निरंतर कधी आम्हाशी, कधी मधी नाही, निरंतर धाक येत महाराज. काय करावं? कोणतं पीक घ्यावं? एकच पीक घ्यावं, राम नामाचं पीक घ्यावं. कधी नष्ट होणार नाही महाराज. कधीही घ्या. पिकली वाचा राम नामे, वाचा पिकावी. आमची सडदी पण पिकत नाही महाराज. भाऊ, कधीही शेंदळ पिकावं, हिजळू नये.
आंबा पिकला तर गोड लागतो, कच्चा तोडला तर विजळतो, पण त्यात रस नाही. बरं का? ऐका, आंब्याने इजळू नये, माणसाने जळू नये आणि बैरी पळू नये. काय 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 म्हणलो मी? शब्द फार महत्वाचे आहेत महाराज. आंबा इजळणार तर गोडी देणार नाहीये, माणसाने जळू नये. माणसं जळतात हो, म्हणून टक्कल पडतं माणसाचं. माणूस मळका असावा पण जळका असू नये. मळलेलं बरं आहे. वेडा मनुष्य कधी पाप करत नसतो. जो पाप करत नाही तो कृष्णाला आवडतो माणूस. निष्पाप असावा. आपण फार मोठ्याचे समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो, आम्ही जन्मलो, आम्ही जन्मलो. समर्थाची पोटी आम्ही जन्मलो करंती. समर्थाचीच आम्ही भगवान कृष्णाची आहे, पण कंसाचे बनलो. आहेत कृष्णाचे पण कंसाचे बनलो. आपल्या अभंगावर यायचं आहे. भगवान कृष्ण परमात्मा मथुरेत प्रगट झाले, पण मथुरेमध्ये राहिले नाही. का? वसुदेव देवकी रडायला लागले. तर कथा सांगत नाही पूर्ण. देवकीच्या डोळ्यातून पाणी आलं. वसुदेव रडतात. ही बातमी जर कंसाला कळाली तर तो याही बाळाला मारेल, म्हणून दोघे रडतात. आणि ऐका, जो आईबापाचा अश्रू पुशितो तो कृष्ण असतो, आणि जो रडतो तो कंस असतो. कंस आणि कृष्ण समजून घ्यायचं, हेच कार्याचं कीर्तन आहे. तर मग काला झाला आणि बुंदी खाल्ली आणि वर्गाने भांडण चालू आहे. या गावात नाही, असं होतंय. भांडण संपण्याकरता कृष्णाची आणि संताची संगड पाहिजे. वसुदेव रडायला लागले त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा सांगतात, आई बाबा रडू नका, माझी विनंती आहे. तुम्ही का रडतात? मला कोणी मारील नाही, मला मारण्याकरता कोणी नाहीये. एक काम करा, इथून तुम्ही मला उचला, इथून तुम्ही मला हलवा. नंदाच्या घरा नंदाच्या घरी मला घेऊन चला. नंदाच्या घराला, मजने गोकुळाला. आणि मग वसुदेवाने टोपले आणले. आता कथा असताना तुम्ही पाहिजे असेल टीव्हीवर. टोपले आणले, भगवान कृष्णाला टोपलीत घेतलं. खाली सुंदर फुलं आथरलेली आहेत महाराज. फुलं म्हणजे सुमन. सुमन म्हणजे सुंदर मन, चांगलं मन, निर्मळ मन, निष्कपट मन. त्या टोपलीमध्ये भगवंताला ठेवलं. ज्यावेळेला भगवान कृष्णाला टोपलीमध्ये ठेवल्याबरोबर वसुदेवाच्या हातापायाच्या बेड्या आपोआप गळून पडल्या. उचलेला कमळापती पायीचे बंधने गळते. हाताच्या बेड्या तुटल्या आणि वसुदेव मोकळे झाले. कंसाचे देव होते ना ते रक्षक, कंसाचे सेवक दारू पिऊन कर्र झाले महाराज. सारे झोपी गेले. दार उघडले. भगवान बाहेर आलेले. आकाशातून सुंदर झिमझिम पाऊस पडत आहे. मयूरादी पक्षी नृत्य करतात.
नद्या वाहतात दोन्ही थड्या, दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, तेच दोन्ही नद्या वाहत आहेत. यमुना माय लागलेली आहेत. यमुनेला भगवंताने दर्शन दिलं आणि भगवान परमात्मा दुसऱ्या दिवशी गोकुळामध्ये आणि यशोदेच्या जवळ वसुदेवाने ठेवलं आणि तिथली ती गौडबंगल, तिथली मुलगी म्हणजे ती माया, ती वसुदेवाने डोक्यावर घेतली. पुन्हा मथुरेला आले आणि पुन्हा हातापायात बेड्या पडल्या. मी सांगून गेलो की ही कथा त्या वसुदेवाची नाहीच आहे. आम्ही 7 दिवस कथा कीर्तन प्रवचन ऐकलं. तुमच्या हातापायात बेड्या नव्हत्या. आता इथून घरी गेलो, बे दोन्हीच्या जैसे ते वैसे. पायामध्ये बेड्या नको असेल तर बुद्धिरूपी टोपलीमध्ये कृष्णाला अखंड ठेवा. बघा पुढे किती आनंद झाला. ज्यावेळेला भगवान परमात्मा मथुरे गोकुळामध्ये गेले तर इतका आनंद झाला महाराज. जोपर्यंत मन मथुरा आहे, मथुरेमध्ये भगवान प्रगटले पण तिथं थांबले नाही. का? तिथं मामा होते, कंस मामा. 2-3 मामा होऊन गेले मला, प्रसिद्ध मामा होऊन गेले. एक कंस मामा, दुसरे मारीच मामा, तिसरे शकुनी मामा. कधी विसरतच नाही मामा. कंस मामाच्या धाकाने तिथून परमात्मा गोकुळामध्ये आले आणि परिणाम काय झाला? नंद घरा नंद भयो चैतन्या नंदगर आनंद भयो. आनंद प्रगट झाला गोकुळामध्ये. खरं सांगा, भगवान नंदाच्या यशोदेच्या घरी प्रगट झाले पण आनंद झाला गोकुळवासियांना. हे असं कसं हो? हे असंच आहे. पुढे दीपावली आली आणि रेशन दुकानामध्ये टेम्पूचा माल येऊन उतरला. आनंद कोणाला झाला? दुकानदाराला नाही. कारण त्याला माहिती आहे हा माल केवळ एकट्याचा नाहीये, हा माल सरकारचा आहे आणि सर्वांचा आहे. तसं कृष्ण हे केवळ नंदाचे नाहीये, यशोदेचे नाहीये. हा माल, हे मालामाल हे कृष्ण सर्वांचे आहे. जो नंद बनेल त्याच्या घरी कृष्ण चालून येतील. मला सांगा, आता भगवान कृष्ण गोकुळामध्ये आले का आणले? आणले. टोपलीमध्ये ते बसले, त्यांना आणले. पण तुकारामांची भाषा वेगळीच आहे. गोकुळाशी आले आले गोकुळाशी आले गोकुळाशी आले, आणले नाही. गोकुळाशी आले. कोण आले? ब्रह्म
अव्यक्त चांगले ध्यान द्या. एखादी गर्भवती महिला आहे, ती जाणते माझ्या गर्भामध्ये बालक आहे, पण ती महिला जोपर्यंत प्रसव पावत नाहीये, मुलगा प्रगट होत नाही, तोपर्यंत आनंद नाहीये. ती जाणते मानते माझ्या हृदयामध्ये पोटामध्ये गर्भ आहे, पण बाहेर येईपर्यंत धाक असतो. म्हणून शब्द आहेत बाळांतपण. तुझं पण घातलेलं आहे तुम्हाला, बाळांतपण. आता डिलिव्हरी गेली, एक तर बाळाचा अंत होईल, इथं आईचा अंत होईल. बाळांतपण. जिथं पण शब्द लागला तर सर्व व्यर्थ होत असत. खूप कीर्तनकार चांगले, पण काय पण 51 घेतल्याशिवाय येत नाही. पण खूप कथाकार चांगले, पण 1 लाख पाहिजे. पण खूप गायनाचार्य चांगले, पण आकडे इथले नाही बघा कोणी, पण चांगले. पण बाळ पण, तरुण पण, म्हातार पण, पुढं सरपण. पुढं पणच नाही काही. मी का सांगतो, भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आलेली आहे. जो नंद बनेल म्हणजे काय करेल, जो आपल्या वागण्याने, बोलण्याने, व्यवहाराने दुसऱ्याला आनंद देईल, तो नंद आहे. यो नंद परमानंद यशोदा मुक्तिगेहिनी. यशोदा म्हणजे काम आपण करायचं, यश दुसऱ्याला द्यायचं. आमचं तसं नाही, काम दुसरे करतात, यश आम्ही घेतो. यशोदा नाहीये, ही मंत्र आहे. ही मंत्र आहे ना, हिला मारा. हिला मारल्याशिवाय परमात्मा रामही प्रगट होत नाही, कंसही कृष्णही प्रगट होत नाहीये. यो नंद परमानंद यशोदा मुक्तिगेहिनी. यशोदा प्रत्यक्ष मुक्ती आहे, नंद प्रत्यक्ष परमानंद आहे. हे पाहिजे असेल तर पवित्र शुद्ध बना, आनंद होईल तुम्हाला. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले तर आनंद झाला. चिंता ते पळाली गोकुळाबाहेर, पळाले गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवी. हृदयामध्ये जे मन रूपी मंत्रातून भगवान हृदयामध्ये आले. हृदयातला कृष्ण कधीही जात नाही. ऐका, हृदयातला कृष्ण कधी जात नाही. मनातला कृष्ण कधी 2 तासावर थांबत नाही. मनामध्ये भजन जर बसलं, भजनामध्ये आम्ही गेलो तर कृष्ण असतो, भगवान असतात, पण भजन संपलं, पुढं काय? कीर्तन संपलं, पुढं काय? आता जी कीर्तनकार असो किंवा कोणीही असो, भजनापुरते नाही, ते मागे काय करतात ते पाहिलं पाहिजे. लोकांतात कोणीही पवित्र असतं, लोकांतात कोणी पाप करत नाही. कारण ते शब्द आहे ना, जनजने तर मग मनाची असते, नाही मनाची पण जनस्त्री असते ना. जनामध्ये मनुष्य कोणी पाप करत नाहीये, पण एकांत ज्याचा प्रिय आहे, एकांत पवित्र असतो, तो महात्मा, आणि तिथं कृष्ण असतो. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये नंदाच्या घरी वाढू लागले. कारण 12 वाजले. कृष्ण परमात्मा नंदाच्या घरी येतो, तिथं वाढतो. देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला, पांडवाचा बंदी जन होनिया राहिला. वसुदेवाने अर्पण केलं, यशोदेने सायासाने पालन पोषण केलं, आणि तो कृष्ण शेवटी उपयोगा पांडवाचा गेला. द्वारकेचा राणा पांडवा गेला. आम्ही सुद्धा हे करतोय ना, आम्ही मुलाला लहानचा मोठा करतो, शाळा शिकवतो, नोकरीला लावून देतो,
तोच मुलगा तोच कृष्ण पांडवाचा बंदी जन बायकोचा बंदी जन. मी सांगत नाही गात्यामध्ये याचं प्रमाण आहे. आईबापाने बोलतं करावं, आईबापाने चालतं करावं. यशोदाने किती त्रास केला मला त्या भगवंता करता. हातात धरून भगवंत चांगलं शिकावं, पोटात धरावं कृष्णाचं, शृंगार करावा, पायामध्ये पैंजण घालावे कृष्णाच्या, डोळ्याला अंजन लावावं, मोर पंख आहे. भगवान चालू लागले. चालताना भगवान कृष्णाच्या पायातले मला पैंजण वाजतात. बाजे किसन की पैंजनिया, बाजे किसन के पैंजनिया. बोला जरे बोला. बाजे किसन के पैंजनिया मेरा के प्रभु गिरिधर नागर है तिन्ही लोकों का धनिया. तिन्ही लोकांचा धनी त्याला यशोदामया चालणं शिकवते, बोलणं शिकवते, रांगवणं शिकवते. भगवान कृष्ण लहानचे मोठे झाले, गोकुळामध्ये मथुरेमध्ये खेळू लागले. बाळपणी हारे खेळे मथुरे माझा रे.
कडदोरावा की मुख पाहे माता सुख न समाये चित्ता. बाळ चांगले ओ खूप चांगलं बाळ आहेत महाराज. चांगलं नाही, चांगलंच आहे. चांगलं आहेत, सुंदर आहेत, निर्मळ आहेत आणि सर्वांना सुखी करणारं बाळ आहे. नंदाचंच नाहीये ते, आपलं बी आहे. आपलं मनात तेव्हा होईल की नाही ते आपलं. एक दिवस कृष्णाने काय केलं, गोकुळातील सर्व सौंदर्य सर्व आणि बालक असे सुंदर पवित्र कपडे घातलेले, गंध लावलेले आहेत, माळ घातलेली आहेत. त्यांना कपडे बी असे नव्हते महाराज. तर चड्डीला गुंडी सुद्धा नव्हती. मी होतो तेव्हा तिथं काही नाही हो. खेळात जायचे तर एक काडी तोडायचे, ती काडी तर गोट्याला अशी पिळ्या द्यायचे. तूच पट्टा त्यांचा, मला पट्टा आहे, चड्ड्या आहे, इस्त्रीचे कपडे आहेत, वर निर्मळ आणि आत गदर. आत काय आमच्या आत बघा महाराज. आत पाहिलं मग कळेल आम्ही किती चांगले आहेत. चांगला कृष्ण देहात आहेत म्हणून आम्ही चांगले आहेत महाराज. काय आपल्याला चांगलं आहे, काय चांगलं आहे. लोकांना धाक असतो, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. लोक एकच म्हणतील, राम नाम कृष्ण नाम सत आहे, हे श्लोक म्हणतील. म्हणून कृष्णाची गडी म्हणा. सर्व गोपाळ आणि कृष्ण खेळण्याकरता गेलेले आहेत. बलराम दादा आहेत. खेळायच्या अगोदर भगवान उभे राहिले. सांगितलं, हे गोपाळांनो, यामध्ये माझी गडी जे जे असतील त्यांनी माझ्याकडे या आणि बाकीचे अलग व्हा, वेगळे व्हा. अभंगाचं पहिलं शरण. भगवंताचा मुखात शब्द आहे, गोपाळांनो माझे कोण ते माझ्याकडे या आणि बाकीचे अलग व्हा. आता इथं आपण सर्व कीर्तनावर जमलो. सर्व कृष्णाचे आहे की नाही, सर्व कृष्णाचेच आहे. कोण म्हणून येईल मी कंसाचा आहे म्हणून इथं आहे, कंसाचे आतून पण मग म्हणून कोण. तसे भगवान म्हणले माझी गडी अलग बना, वेगळे व्हा. एक गोपाळ म्हणे, कार्य कृष्ण आम्ही कुणाचे, आम्ही तुझीच आहेत ना, आम्हाला निर्माण तूच केलं ना, आम्ही कुणाचे आहेत, आम्ही तुझीच आहे. भगवान म्हटले, गोपाळा बडबड नको, 12 वाजले. तर काय म्हणलो, तुम्ही माझीच होते पण माझी राहिले का. माझी कोण कोण आहेत ते हात वर कर. भगवान म्हणतात इथं नका हात वर करू. भगवान तिथं म्हणले माझी कोण. पण भगवंताचे नेमकं कोण असतील बरोबर, भगवंताचे नेमकं कोण असतील. मी पहिल्यांदा बोलून गेलो, भगवंताचे असणारे गडी हे अप टू डेट नव्हते. इंग्लिश मला येत नाही पण नीट ठोकून मी असेल. ते मोठ्या नावाचे बी नव्हते महाराज, त्यांचं नाव हे चांगले नव्हते. पेंद्या, सुदाम्या, मधुमंगल, आमची नावं खूप मोठमोठे असतात. आमची नावं चांगली आहेत, नाव चांगले आहेत, पण आमचं वागणं कसं आहे की त्या नावाला आमचा विटंबना आहे. मला आमच्या अशी नावं आहे काय सांगू तुम्हाला. नाव सहस्त्र बुद्धी नाकेचा पत्ता नाही.
सहस्रबुद्धे इथं इथं कोण नाही ना म्हणजे नाव मोठं आहे. भगवान परमात्मा म्हणतात ना, नाव तैशी करणी करे तुका म्हणे एक हरी. तुका म्हणे एक हरी. तुका म्हणे एक हरी. नाव तैशी करणी करे तुका म्हणे नाव तैशी करणी करी तुका म्हणे एक हरी. तुमचं नाव मोठं आहे.